सर्व सुख समृद्ध सर्व सार्थक नामाचा भारतीय संस्कृतीवर ज्याचे अनन्य असे उपकार आहेत अशा ऋषींचे जीवन चरित्र आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संस्कृती खरंच महान आहे आणि ही संस्कृती आपण कुठेतरी आपल्याला विस्मरण होत चाललं आहे. आपण आज जसं की नारळाच्या आतमधलं जे खोबरं आहे ते विसरून फक्त त्याच्या करवंटीची पूजा आज चालली आहे. म्हणजे खरी भारतीय संस्कृती आज विसर पडत चालला आहे आणि फक्त त्याच्या कर्मकांडात आज भक्ती अडकून पडली आहे. की खरंच भारतीय संस्कृती काय आहे? खरंच ही संस्कृती की जगाच्या इतिहासात सुरुवातीपासून आजपर्यंत का टिकून आहे, त्यामागे काय सायन्स आहे किंवा कोणाचे असे कष्ट आहे, परिश्रम आहे, कोणाचा संघर्ष आहे, खऱ्या अर्थाने ऋषींचा, की ह्या ऋषींनी आपलं संपूर्ण जीवन भारतीय संस्कृतीसाठी अर्पण केलं आहे. तर चला आज आपण पाहूया की योगेश्वर याज्ञवल्क्य जे की खऱ्या अर्थाने फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी ज्यांना आपण म्हणू शकू असे याज्ञवल्क्य यांचं आपण आज जीवन पाहणार आहोत. की भारताच्या संस्कृतीच्या इतिहास शेकडो असे रत्नांचा जन्म झाला की एक काढावा तर दुसरा विसर पडतो. असंख्य असे नररत्न या भूमीत जन्माला आले. अशा या महान रत्नापैकी एक महत्त्वाचे रत्न म्हणजे देवरात, ब्रह्मदाळ यांचे तेज काय वेगळे होते आणि फार वर्षापूर्वी तो विद्यासंपन्न वैभव संपन्न समाजात ज्याला मोठा मान होता आणि या प्रतिष्ठेचा शोभेल अशी अनुकूल अशी पत्नी ज्यांना लाभली होती ती देवव्रत व सुशीला